तर पाकिस्ताननं भारत विरोधात कुरापती काढण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। पहलगामचा हल्ला असो की पुलवामाचा, भारतानं नेहमीच पाकिस्तानला चोख उत्तर दिलं। मात्र या अटीतटीच्या काळात भारतासोबत कोणते देश उभे राहिले आणि पाकिस्तानसोबत कोणते देश याची माहिती आपण आजच्या एक्सप्लेनरमधून घेणार आहोत। भारत पाक संघर्षादरम्यान पाकिस्तानला जी भाषा समजते त्याच भाषेत भारतानं उत्तर दिलं, पण या युद्धाचे पडसाद जागतिक पातळीवर सुद्धा उमटले। भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर अनेक देशांची चिंता वाढली, कारण दोन अण्वस्त्रधारी देश आमने सामने येणं हे फारच धोकादायक आहे। त्यातही पाकिस्तानचे माथे फिरून येते सतत भारताला अणुहल्ल्याची धमकी देत होते। मात्र भारतानं पाकिस्तानच्या अणुधमक्यांची पर्वा न करता पाकिस्तानला धूळ चारली। यावेळी पाकिस्तानच्या बाजूनं सगळ्या भारत विरोधी शक्ती उभ्या राहिल्या। यात सर्वात आघाडीवर होता भारताचा शेजारी देश चीन। चीननं पाकिस्तानला शस्त्र पुरवठा केला। HQ-9 सुरक्षा मिसाईल प्रणाली, JF-17 लढाऊ विमानं पाकिस्तानला पुरवली। एवढंच नाही तर चीनी सॅटेलाइटच्या माध्यमातून मिळणारी माहिती सुद्धा पाकिस्तानला पुरवल्याचा संशय। चीन नंतर पाकिस्तानला मदत करणारा दुसरा देश होता तुर्की। तुर्कीनं पाकिस्तानला 350 ड्रोन्स पुरवले। याशिवाय तुर्कीची युद्धनौका थेट कराची बंदरावर पोहोचलेली होती। ऑपरेशन सिंदूर नंतर अझरबैजानच्या विदेश मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं। यामध्ये पाकिस्तानच्या विरोधात झालेल्या सैन्य हल्ल्याचा निषेध करण्यात आला। दरम्यान चीन, तुर्की आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा देण्याचं नेमकं कारण काय याबाबत तज्ज्ञांचं मत जाणून घेऊ। चायना आणि तुर्कीनं पाकिस्तानला उघड पाठिंबा देण्यामध्ये दोन महत्वाची कारणं होती। मुळातच चायनाचं पाकिस्तान सोबत आर्थिक हित जोडलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, ज्यामध्ये चायनानं पाक व्याप्त काश्मीर त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये $62 बिलियन त्या ठिकाणी निवेश केलेला आहे। आणि त्या अनुषंगानं पाकिस्तान विरुद्ध जर भारतानं आरपारची भूमिका घेतली आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा जर भारतानं निर्णायक कारवाई केली तर नक्कीच पाकिस्तानमध्ये असणाऱ्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या अँगलनी चायनासाठी प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो। आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानला एक प्रकारे प्याद म्हणून चायना हा भारताच्या विरुद्ध वापरतोय। वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र, आर्थिक त्याचबरोबर डिप्लोमॅटिक सपोर्टच्या माध्यमातून एक प्रकारे भारताला काउंटर चेक करण्यासाठी पाकिस्तानचा वापर चायना करतोय। आणि म्हणूनच या तर दुसरीकडे भारताच्या लष्करी कारवाईला संपूर्ण जगानं पाठिंबा दिला। सगळ्यात आधी अमेरिका भारतासोबत ठामपणे उभी राहिली। आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी पाकिस्तानला आर्थिक रसद पुरवली, मात्र पाकिस्ताननं ही रसद दहशतवादाला पोसण्यासाठी वापरली। त्यामुळे दुसऱ्या टर्ममध्ये ट्रम्प यांनी आपली चूक सुधारून भारताला पाठिंबा दिला। भारताचा मित्र रशियानेही ऑपरेशन सिंदूरचं उघड समर्थन केलं। भारतानं पाकिस्तानला धडा शिकवला, पण दोन देशांमधला तणाव बिघडू नये याचा विचार करण्याचा सल्ला देखील दिला। जपाननेही पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांचा जोरदार निषेध नोंदवला। सोबतच दोन्ही देशांच्या संघर्षाचं युद्धात रूपांतर होऊ नये अशी इच्छा व्यक्त केली। फ्रान्सनं दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला। ऑपरेशन सिंदूरचं फ्रान्सने पूर्णपणे समर्थन केलं। इस्रायलनेही दहशतवाद विरोधी भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं। स्वसंरक्षणासाठी अशी पावलं उचलावीच लागतात, यात काहीच गैर नाही असंही इस्रायलनं म्हटलं। आता ही झाली भारताच्या मित्र राष्ट्रांची भूमिका, पण संपूर्ण युरोपियन युनियननं भारताच्या प्रत्युत्तराचं समर्थन केलं। दहशतवादाला भारतानं जे उत्तर दिलं ते योग्यच असल्याची भूमिका युरोपियन युनियननं मांडली। एकूणच पाकिस्ताननं कितीही खोटेपणाचा कांगावा केला तरी अनेक देश पाकच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत हे स्पष्ट आहे। भारतानं कधीही पाकिस्तानवर पहिला वार केला नाही, उलट पाकनं नेहमीच भारताविरोधात दहशतवादी कारवायांना बळ दिलं। त्यामुळे पाकिस्तान सोबत उभं राहणं म्हणजे दहशतवादासोबत उभं राहणं असंच मत अनेक देशांचं झालं।